म्हटल्यार आयज ग्रामसभा जाली 25 फेब्रुवारी हांगासरी ग्रामसभा जाली वर्साची पयली. सो तेच्या भितर आमकां सेवरल इश्यूज फ्रॉम एक आमचो लोकल आसलो सदांच कितें गांवांत कन्सर्न आसता तेन्ना तो इश्यूज रेज करता. सो तेच्या कडल्यान आमकां एक पॉयंट येयलो. तेणीन एक टॅक्स असेसमेंट म्हणून आमी केला. टॅक्स असेसमेंट म्हटल्यार कितें 2023 भितर लास्ट इयर आमी असेस करपाक सोदताले. त्या गांवा भितर अशे वेरियस स्ट्रक्चर्स आहा जे ओल्ड रेटी प्रमाणे तांकां असेस केला. आतां ते स्ट्रक्चर कशें आहा, फॉर एक्झाम्पल कोण 50 रुपया हावस टॅक्स दिता तेणी 50 रुपया घर मोडून आतां ग्राउंड प्लस 1 जाला, स्लॅबाची घर जाला, तेजेरूच बंगलो जाला. सो असेसमेंट आमकां टॅक्स येवपाक जाय हें आमकां नजरेक येयलें. तेच्या उपरांत आमी लास्ट एप्रिलान वर्सा भितर असेसमेंट करपाचो म्हणजे 2023 ह्या वर्सा असेसमेंट करपाचें अशें आमचें ठरलेलें. लोक नासले ग्रामसभेक, त्या कारणान परत एक स्पेशल ग्रामसभा घेतली 4 जुनाक 2023 आनी तेच्या भितर आमी रेट ठरयले. रेट ठरयता आसतना लोकांक कॉन्फिडन्सान घेवन लोकांक नजरेन आमकां हाडले ते म्हटल्यार ओल्ड घरां बोगमाळो भितर अजुनूय आहा, मड हावजीस तांकां आमी म्हणटा, सामकी पोन्नी घरां, तांकां 1 रुपीज पर स्क्वेअर मिटर. मागीर दुसरो जे आसले म्हटल्यार कोणाची घर नळ्यांची किंवा पत्रे तेंच्या घरा रुफींग तेंचे पत्रे तांकां 2 रुपीज पर स्क्वेअर मिटर. तिसरें म्हटल्यार जेंचे घर स्लॅबाचें आहा तांकां 3 रुपीज पर स्क्वेअर मिटर. ही जितले लोकांनी अप टू 2023 घरां बांदलेली आहा तांकां हो टॅक्स घालपाचो. आनी तेच्या खातीर आमी एक फॉर्म जनरेट केल्लो असेसमेंटा खातीर. त्या असेसमेंटा प्रमाणे आमकां थोड्यांनी सजेशन दिलें हें नाका तें नाका. सो त्या प्रमाणे आमी फॉर्म जनरेट केलो. 4 डॉक्युमेंट लावपाचे, 114 किंवा स्ट्रक्चरल प्लॅन, सर्वे प्लॅन, कोण एप्लिकंट आहा तेचे 2 फोटो, हे करून असो आमी प्रोसिजर चालू आहा. सुमार 110 लोकांनी हे असेसमेंट केल्लें आहा. आमच्या नदरेक येयला 402 घरां ही ओल्ड हावस टॅक्सा प्रमाणे असेस जाल्ली आहा. सो ती करपाक जाय. दुसरें आतां EHN नंबर जे आहा जे दिल्ले आहा, EHN नंबराची रेट ही पर स्क्वेअर मिटर 8 रुपीज आहा. लिगल घरां जे थ्रू प्रॉपर चॅनल येता, PDA मागीर पंचायत लायसन्स, कन्स्ट्रक्शन लायसन्स घेवन जे बेसिकली मानतात तेंची घराची रेट ही 8 रुपीज पर स्क्वेअर मिटर अपार्ट फ्रॉम सेवरल फीज, कन्स्ट्रक्शन लायसन्स फी आनी असो रेट ठरयलो आहा. आतां हे एक जालें. आतां सांगता आसतना ताका लास्ट तेणी प्रपोज केलो 4 जुनाक की सांगता आसतना ताका कळना की याद ना, म्हाका खबर ना. आतां आमी सुमार आतां 110 लोकांनी ऑलरेडी त्या रिवायज रेटी प्रमाणे असेसमेंट केल्लें आहा आनी प्रोसिजर चालू आहा. ताका सांगता आसतना कळ्ळें काय कळना हें म्हाका खबर ना, पण सायडीनूच आसलो तेणी ताका अवेअर करून दिलें की अशेंच ठराव जाल्लो. आनी हो ठराव जाल्या उपरांत आमी पब्लीक नोटीसूय इश्यू केला सगळी कडेन की लोकांक अवेअर करपाक, कित्याक ग्रामसभे भितर सगळो लोक आसना. सो लोकांक अवेअर करपाक आमी पब्लीक नोटीस वगैरे काडलेले आहा. वेरीन कोणाक जर कितें डिस्क्रिपन्सी आसली किंवा कोणाक काय समजना ताका आमी एक्सप्लेन केल्लें आहा. सो हो टॅक्साचो विशय जालो. दुसरो एक रेंटाचो विशय म्हटल्यार रेंट बॅक स्कीम. ही बेसिकली 1994 जो गोवा पंचायती राज एक्ट आमी फॉलो करता आनी तेच्या प्रमाणे हें सगळें जाता, पंचायत चलता. तर त्या सिस्टमा भितर आमकां कळून येयलें की आमी लोवर इन्कम पंचायत, सो टॅक्स किंवा रेवन्यू कसो आमी जनरेट करतले किंवा आमकां कसो हाडटले. तेच्या भितर आमकां एक प्रोविजन मेळ्ळें की रेंट बॅक स्कीम. बेसिकली रेंट बॅक स्कीम म्हटल्यार कितें, 5,000 जर तूं घेता मंथली जाल्यार ते 12 म्हयन्याचे 60,000 जाता. सो एक रेंट आमकां येवपाक जाय वर्सांतल्यान. सो हे करता आसतना लास्ट टायम आमी 3 म्हयन्याचो नोटीस पिरियड दिलो. वेरीन आमी लोकांक आयकून घेतले, कोणी रेंटाक दिल्ले पळय तेंच्यान ते आयकून घेतले, तेंचे सजेशन आयकले. खूब जाणांक एग्रीमेंट करपाक पडटा, 11 मंथ्स लिवल लायसन्स एग्रीमेंट करपाक पडटा. पूण प्रॉब्लम कितें जाता, कोण तेणी सांगलें तशें कोण येता 2 म्हयन्यान सोडून वयता, 3 म्हयन्यान सोडून वयता. सो एग्रीमेंट वेस्ट, एडवोकेटाचे फीज जे आसता ते सगळे वेस्ट जाता. त्या खातीर आमी सायमल्टेनियसली फॉर्म एज ऑप्शन, खूब जाणांनी एग्रीमेंटूय केल्ले आहा, खूब जाणांनी आमचे फॉर्म्स दवरलेले आहा, त्या प्रमाणे तेंच्यांनी डिटेल्स करून दिला. दुसरें हें करता आसतना आमकां नजरेक येयलें की आमचे लीड फाटीं एक केसूय हांगासर जाल्ली. वेरीन टेनंट जो आसलो तो गळपाच घेतलो. सो तेच्या उपरांत पुलिसांक प्रॉब्लम जालो, कोण टेनंट रावता. सो पुलीस व्हेरिफिकेशन आमी मस्ट केला, कंपल्सरी. कितले फावटी वर्सांतले तुजें चेंज जावं न्ही, ते पुलीस व्हेरिफिकेशन कंपल्सरी आमी केल्लें आहा. पुलिसांक आमी सांगलेलें आहा. लास्ट पुलिसान सुद्दां कॉपरेट करून एका वॉर्डा भितर आमचे अवेरनस तेंच्यांनी केल्ली. वॉर्ड नंबर 6 तेंच्यांनी अवेरनस केल्ली. PI वास्को PI कपिल नायक, तशेंच आमचो लास्ट PSI स्वप्नील नायक हांगासर आसलो, तेणी आपली टीम घेवन हें केल्लें आसलें. सो आमी पुलिसां कडेन एक मेमोरंडम दिलें, तुमीच नजरेक हाडलेले सगळ्या लोकांक, की आमी रिक्वेस्ट केली की टेनंट व्हेरिफिकेशन तुमी करा, सो दॅट गांवची सेफ्टी उरची. गांवांत कोण रावता, एक लेबर रावता, कोण रावता हें आमकां कळपाक जाय, पुलिसांकूय कळपाक जाय. तेचो आढावो घेवपाक खातीर पुलिसांक रिक्वेस्ट केली. पुलिसांन केल्लें आहा एक फावट, पण 100% कंप्लिशनाचेर ना. सो हांव ह्या व्हिडिओ मार्फत रिक्वेस्ट करता की पुलिसांनी तेचेर मातशें येवपाचें आनी पुलीस व्हेरिफिकेशन चॅक करपाचें. सो हे कळून येईल. खूब जाणांचे इकॉनॉमी म्हटल्यार आमकां जर 5,000 दिवपाक जाय मंथली, एक रेंट दिवपाक जाय, ती इकॉनॉमी लोकांची म्हटल्यार जाणटी आहा तेचो 5,000 जे येता, तेची येणावळ जी येता तेतून तेंचें घर चलता, हें कळून येयलें आमकां. मागीर लायटीचें बील, उदकाचें बील, केन्ना केन्ना रेंट दिना कोण, अशें खूब प्रॉब्लम आमकां समजून येयले. सो त्या अकॉर्डिंग आमच्या
जी इलेक्टेड बॉडी आहा 7 जाणांची बॉडी आहा इन्क्लुडींग सेक्रेटरी आमी डिसिजन घेतलो की हाफ करपाचो इमिजिएटली पार्शियली हाफ करपाचो वेरीन 5000 जर मंथली घेता जाल्यार 2500 टुवेन आमकां दिवपाचें हे आमी डिसिजन घेतलो आनी त्या प्रमाणे आमी आतां कितले जाण रेंटाक दिल्ले आहा वॉर्ड वायज आमी नोटीस काडून हाडले लोकांक आनी तांकां कळयलें की बाबा एक सेकंड नोटीस केली आतां सुद्दां फेजान आमी काल कंप्लीट केला आमचे सगळे की तांकां कळयलें की बाबा हो कायदो असो आनी आमी हाफ केल्ले आहा हे सगळे तुमकां अवेअर केले आनी त्या प्रमाणे लोक भरता आमकां जेन्ना लोक पयशे दितले किंवा टॅक्स जो दितलो तेजेरूच पंचायत चलता तेन्नाच आमी सर्वीस दिवपाक लोकांक पावतले सो अशें हे सगळे जाल्ले आहा आख्खे सो ग्रामसभेक आयज आमी 3-3 म्हयन्यांनी ग्रामसभा जाता आमी इल्ले ग्रामसभाक बोवाळ करतात गांवचे की आमचे जे डेव्हलपमेंट गांवां आहा ते जायकूच ना सरपंच सांगता ना जालें आपण हे लेटर फॉरवर्ड केली हेंची मिटींग घेतली मिनिस्टरा मिटींग घेतली आमचो MLA मिनिस्टर जावन आसा सो आतां कितलीं वर्सां जालीं 45 इयर्स जाले ग्रावंड जाता माती हाडून घालीत आहा पूण ग्रावंड जायना आमी तो इशू नजरे हाडून दिलो तो म्हणटा खंयचे FC गोवा टायप केला आहा सेकेंड आमी उदकाचो टँक प्रपोज केल्ले आसा टँक तो म्हणटा फावंडेशन घातलां पूण केन्ना जायत सांगोंक जायना म्हणजे आमी उदका लागून 24/7 तेणें म्हणलेले जयका लागून आपूण न्यू पायपलायन कनेक्शन मारल्या जयकाचें कांय ना आनीक ओपाचें कांय ना असली परिस्थिती आमची बोगमाळ जाल्ली आसा 2 वरां आमकां उदक मेळटा गाळी आमची घरा कडेन थंय 2च वरां तेजे उपरांत हांगा उदक व्हेरी डिफिकल्ट मेळपा दिसभर सो एक दीस उदक येना जाल्यार 4 दिसांची आमकां वाट पळोवची पडटा उदक येतलें आनी टँक भरतली म्हणून अशी परिस्थिती आहा सेकेंड आमचे बोगमाळ टुरिजम आहा टुरिजमा हितून जाय तशें आमचे गेस्ट हावस आहा धाकलीं भाड्या रूम दिल्ले आसा लोकांनी सो आपले पोटा पाणया लागून लोक कितें तरी आपले म्हयन्याचे कितें सुट्टले अशें म्हणून फॅमिली पोसता तेजे वयल्यान सो पंचायतान टॅक्स आमी रिवायज केल्लें सो आमी टॅक्स रिवायज करता आसतना सरपंचा कडेन डिमांड केलो की 1 रुपया 2 रुपये करचे म्हणून सो आतां मुद्दो आयचे आमचे ग्रामसभे आमी जेन्ना हांवें मांडलो टॅक्साचो तेन्ना सरपंच म्हणटा कितें जें लिगल आहा तें 8 रुपया आसा आनी बाकीचे जे कमर्शियल व्हडले रुपया तांकां 16 रुपया 20 रुपया तशें पूण म्हाजी सांगण्या प्रमाणे आमच्या गांवचो लोक आतां तुका सांगला आमच्या गांवच्यांनी की 1 म्हयने रुमार रावला दुसरे फावटी वयता ते म्हारग पडटा म्हणून दुसरो सवाय रूम दिता सो आनी अशें करून कॉम्पिटिशनूय चलता सो ते बेजाचेर तेंचें तें हें जायना टॅक्सा प्रमाणे तो बसयता त्या प्रमाणे टॅक्सा पयशे भरून जावपाना वर्साचे सो आमकां दिसता की सरपंचान हें टॅक्स उणी करचें सो आमची आयज मागणी आमी तेजे कडेन मांडलेलें आसा सो येता ते ग्रामसभेत तर टॅक्साचें कांय प्रोविजन करिना जाल्यार सो आमचे सगळे फूल गांवाचो लोक येवन टॅक्साचें इशू मांडून उणी करतलो अशी म्हाजी मागणी आहा लोकां कडेन येवन हें करचें थँक्यू रेंटाची मिटींग आमी आतां पयलींचे ओल्ड घर आसलेले ते आतां आमी ते ओल्ड घराचे आमी ते एक रेंट ताका दिवपाक जायना आमचें मेंटेनन्स वर्क आनी काम सगळें पेंटींग ते तुका रूम सदां फूल आसना रूम 1-2 म्हयने हें आसता बंद आसता केन्ना येता तेन्ना आमी दिता ते आमगे इतले दिवपाक जायना आमकां रेंट मेंटेनन्स वर्क एक रेंट तांकां कशें करून दिवपाक जाता ते आमकां आहा तशें तेणी दवरपाचें रेंट आनी आमकां चड हॅरेसमेंट करप जायना आमकां नोटीस धाडून आपयता हें करता आनी आमकां तशें करून दिवपाक जाय आमी कितें पयले टॅक्स भरताले तितले आमी ते दिवपाक रेडी आहाय पुलीस धाडून हें करप जायना पुलीस धाडटाय हय पुलीस धाडटाय कितें म्हणटा पुलीस म्हणटा तुमकां हे एग्रीमेंट आमी एग्रीमेंट हें कोण दिलो एग्रीमेंटा रेट तो आमकां दिव म्हणटा म्हणून सांगता नांव कितें तुजें जसोंदा मिरांडा हांव सांगपाक सोदता आतां आमी एक रूम भाड्या दिताय ते रूम आतां तुका 1-2 म्हयने कोण भाड्याकार रावताय मागीर गेले आतां सगळे 8 म्हयने रूम बंद आसा मागीर ते आमी फारीक करपाचें तुवें प्रपोजल कितें दिला आमी ग्रामसभा घायला ते आतां पूण ते आतां चोय आमी कितें जाता नांव कितें पडटा तुजें विजय फेर्नांडीस थँक्यू डिस्कशन आयज जायते टॉपिकाचेर डिस्कस जाली मेन आमगेले इशू आहले उदकाचो जो आमगे जाले कितलीं वर्सां जालीं उदक पयलीं आमकां इतलें बरें उदक येतलें आतां जालें एक 10-15 वर्सां जालीं आमकां उदकूच सारकें आसना प्रत्येक फावटीक आमचो जे पळय इतले सरपंच येवन गेले आनी आतां हा सरपंच ते म्हणटाय आमी प्रोविजन कोत्ताय हांव म्हणटा प्रोविजन कोत्ताय केन्ना येतलें उदक इतल्या वर्सां उदक ना जाल्यार आतां म्हणटा टँक बांदताय तो टँक कोणाक जेन्ना आमी प्रपोज केलें तिका तांकां टँक बांदूंक नाका सो हांव कितें म्हणटा जी पळय टँक तर आमकां उदक येवपाक तें आमकां प्रपोज करता थंय जावपाक जाय न्हू सो हांव आमी सांगला हे फावटी जोरी तोरी हे फावटी तर ते टँक येता तेजे तर आमकां प्रपोजल दिला तेजो तर उदक सारकें येना जाल्यार आमी फुडले तुमकां तुमच्या ओगे रावचे ना कितले म्हयने जाले तुमकां उदका त्रास आसा जालें आतां कितलीं वर्सां जालीं म्हयन्यान वर्सांच्यो खबर घेता हय समज 400 सुमार घरां आसा थँक्यू तुमचें नांव कितें म्हणून एंड्रू टावरीस थँक्यू